श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे कन्नड तालुका कार्यकारिणी जाहीर। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि ही बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी सतीश लोखंडे यांच्याकडून। औराळा फाटा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे कन्नड तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। या कन्नड तालुक्याच्या आमदार माननीय सौ संजनाताई जाधव व श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे संभाजीनगर जिल्हाध्यक्ष आबासाहेब भोसले, संभाजीनगर जिल्हा कार्याध्यक्ष हरीश भाऊ गंगाबाई शिवदास राठोड आणि करमाड येथील उद्योजक माननीय अण्णाभाऊ महाराष्ट्र कार्याध्यक्ष माननीय बाबासाहेब चव्हाण यांच्या उपस्थितीत व आदेशानुसार कन्नड तालुका कार्यकारिणी जाहीर केली। संतोष साळुंके तालुका अध्यक्ष, संकेत भारतीय तालुका कार्याध्यक्ष काकासाहेब सपकाळ, तालुका उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, तालुका उपाध्यक्ष रावसाहेब काळे, तालुका उपाध्यक्ष गणेश जाधव, सचिव मिलिंद पवार, संघटक विजय निकम, सहसंघटक पंढरीनाथ सोनवणे, तालुका समन्वयक अनिल सोनवणे, कोषाध्यक्ष सुमित काळे, सोशल मीडिया प्रमुख भूषण निकम, सदस्य रितेश भवर, सदस्य विजय नलावडे, सदस्य संतोष बनकर, सदस्य या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वरील मान्यवरांच्या उपस्थित निवड करण्यात आली। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज। सुरुवातीला मी माझा परिचय देतो। मी राहणारा हनुमंतखेडा, तालुका सोयगाव विधानसभा विधान मतदारसंघ माननीय संजनाताई जाधव यांच्या मतदारसंघातून येतो। हनुमंतखेडा मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांची श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना यांचा संभाजीनगरचा जिल्हा कार्याध्यक्ष आहे। आणि असेच आमचे लाडके जिल्हा अध्यक्ष आबासाहेब भोसले यांचा संपर्क कार्यालय करमाडला आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी भरपूर दिवसापासून विचार करत होते की आपण तर गोरगरिबांचे असेही काम करतोच, आपले आमदार, आपले खासदार असतील, आपले लोकप्रतिनिधी असतील, हे तर गोरगरिबांमध्ये जाऊन काम करतातच, पण याच्यापेक्षा अजून आपल्याला काय करता येईल या सगळं त्यांनी लक्ष दिला। आणि नंतर माननीय श्रीकांत शिंदे साहेब आणि संजय मोरे साहेब शिंदे गटाचे आपले सचिव यांनी विचार करून माननीय महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण सोलापूरचे आहे, त्यांच्या सोबत बसून एक कामगार युनियन स्थापन केली। त्या युनियनचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये हल्लीला 22 जिल्हा अध्यक्ष आणि 22 जिल्ह्यामध्ये आपली कार्यकारिणी बनलेली आहे। मी सुरुवातीला बघतो आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर, प्रमुख पाहुणे, मंचावर उपस्थित जे भी काही मान्यवर सामाजिक कार्यकर्ते असतील, मला काही एवढं नाव माहित नाही, मी नवीन आहे या फील्ड मध्ये राजकारणचा। तसेच आपले लाडके उमेदवार लोकप्रतिनिधी संजनाताई जाधव यांचा सुद्धा आम्हाला नेहमी मार्गदर्शन असतो। आणि गोरगरिबांचा आमच्याकडनं जर काही फोन गेला तर तात्काळ ते दखल घेतात आणि संजनाताई जाधव हे काम करतात। मागच्या वेळेसच आमच्या खालच्या आपल्या नागात बोरोटी सर्कलच्या दौऱ्यावर आले आणि बोरोटी तर संभाजीनगर ते पाचोड्याची बस ही 15 ते 20 दिवसापासून बंद होती। त्या जो घाटनांदरचा घाट आहे तिथं जाऊन स्पॉट वरती त्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि त्यांना झापून त्यांना सांगितलं की एवढ्या 2-4 दिवसात हा रस्ता ओके झाला पाहिजे। आणि मी आता जाऊन आलो तर तिथं काम सुरू आहे। माझे माय बापू, ही काम आपल्या आमदारामध्ये पाहिजे। संभाजीनगर मध्ये मी जास्त कोणा आमदाराला असं कॉन्टॅक्ट मध्ये राहत नाही किंवा संपर्कात राहत नाही, पण जेव्हा संजनाताई सोबत मी गेलो तर त्यांनी मला सहकार्य केलेलं आहे। तर आज कृष्ण भाऊ यांनी जे आपल्या गृह उपयोगी वस्तू संच वितरण केंद्र सुरू केलेलं आहे, हा सर्वसामान्य गरीब कुटुंबाला वन फटकू देणार नाहीये। इथंच तुम्हाला ते गृह उपयोगी संच मिळणार आहे। आमच्या आबासाहेब भोसले हे नेहमी कामगारांसाठी MIDC असो की छत्रपती संभाजीनगरचे लोकलचे कामगार असो त्यांना न्याय देत असतात। माननीय, मैं तुम्हाला एकच शब्द सांगतो, मेरा हिंदू हूं ना मुसलमान का, मेरा हिंदू हूं ना मुसलमान का, अरे टपकता है खून इंसान का, इस खून की कदर है बंदे, ये खून है हिंदुस्तान का, ये खून है हिंदुस्तान का। भीमराव ने हमें बलवान बना डाला, हटा ना सके ऐसी चट्टान बना डाला, एक नई की पहचान बना डाला, और इस हवा के झोंके को बाबा साहेब ने तूफान बना डाला।
रणभूमीवर आग फेकतो जणू तोफेचा गोळा, रणभूमीवर आग फेकतो जणू तोफेचा गोळा, अरे शत्रूलाही धाडकी भरवतो हा छत्रपती शिवरायांचा मावळा, हा छत्रपती शिवरायांचा मावळा. मी कृष्णा भाऊला आणि संकेत भारतीय हे आपले कार्यकर्ते यांनी आम्हाला सुचवलं, 5 मिनिटाचा वेळ झाला. यांचा मी आभार व्यक्त करतो आणि मला इथं 2 शब्द बोलायला चान्स दिला. आणि श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना माननीय शिवसेना शिंदे साहेबांची आहे, याला सपोर्ट मध्ये राहा, यांच्या संपर्कात राहा आणि संजनाताईंच्या संपर्कामध्ये आम्ही नेहमी आहेच. तुम्हाला नक्की न्याय मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव.